पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून पूजा खेडकर यांना 7% अपंगत्व असल्याचं दाखला देण्यात आला। त्यानंतर आता याच संदर्भात आहे तर चौकशीची मागणी आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार सर यांनी केली। सर काय सांगाल, नक्की काय ही मागणी जी आहे ती करण्यात आली? पूजा खेडकर यांना पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून एक अपंगत्वाचा दाखला देण्यात आला, परंतु पूजा खेडकर यांनी त्यामध्ये अनेक गडबडी केलेली आहेत। म्हणजे उदाहरणार्थ एकाच दिवशी 2 ठिकाणी अर्ज करणं, दोन्हीकडे वेगवेगळे पत्ते देणे, दोन्हीकडे वेगवेगळा पुरावा देणं, दोन्हीकडे वेगवेगळं सांगणं आणि हे सगळं मान्य करून पिंपरी चिंचवडच्या रुग्णालयाने त्यांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं। परंतु याच्या सगळ्या ज्या गडबडी घडलेल्या आहेत म्हणजे पत्ता वगैरे वगैरे ते ग्राह्य धरायची गरज नसताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते ग्राह्य धरला आणि त्यांना पुरावा सर्टिफिकेट दिलेलं आहे। याच्यामुळे त्यांचं सर्टिफिकेट तर संशयाच्या घेऱ्यामध्ये आलंच, परंतु आता त्याच्यामुळे त्यांना 2 वेगवेगळे ओळखपत्र मिळाल्यासारखं झालं आणि त्याच्यामुळे या सगळे जे कोणी त्यांना मदत केली, त्यांना सर्टिफिकेट दिलं, त्यांच्यापर्यंत आणलं आणि त्यांची आता नंतर काही चौकशी झाली असेल, याच्यामध्ये अनेक गडबडी झाल्या आहेत। म्हणून मी सुहास दिवसे जे कलेक्टर आहेत पुण्याचे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की या सगळ्या गोष्टींवर, या सगळ्या लोकांवर ज्यांनी घेतलं आणि ज्यांनी देताना मदत केली, दिलं, त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे। असं असलं तरी आता आपण पाहिलं तर वायसीएमचे जे डीन आहेत राजेंद्र बाबळे त्यांनी चौकशी केली, त्यामध्ये सर्व जे अधिकारी असतील किंवा जे त्या प्रोसेसमध्ये असतील ते क्लीन चिट त्यांना देण्यात आले। तुम्ही म्हणता की फौजदारी दाखल करा, त्यांच्यावर फौजदारी दाखल केली पाहिजे। बाबळे यांच्या समोर कधी समोरासमोर येऊन मी बोलायला तयार आहे। त्यांचे 24 तासात दिलंच कसं? आज कोणीतरी अर्ज करते, त्यांना बोलवलं कधी, काय कधी केलं? तुम्हाला काहीतरी तिथं बसवलं याचा अर्थ तुमच्यावर अधिकाराबरोबर जबाबदाऱ्या पण आहेत। त्याच्यामुळे असं सर्टिफिकेट देणं हा क्राईम होता आणि तो त्यांनी केलेला आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।